पहिल्यांदा तुझं स्टेज अपिअरन्स मला सांगितला ते तुला मुख्य ब्रेक वेळेपर्यंतचा मधला वेळ म्हणजे आमचा जोशीवाडीतलं सार्वजनिक गणेशोत्सव जो व्हायचा ठाण्यातला जोशीवाड्यात टेंबी नाक्याला, तर ते इकडचं जे सार्वजनिक गणेशोत्सवात जे मी मिमिक्री करायचो ना, आय थिंक ते माझं पहिलं पाऊल म्हणेन स्टेजवरचं. मग तिकडे मिमिक्री करायला लागलो. मग कुठेतरी कोणाच्या तरी शोमध्ये जाऊन मग मला आठवतं चेतन ठाकूर माझा मित्र आहे, चेतन आणि मंदार घोगळे, आम्ही त्याच्याकडे अभ्यास तेव्हा मी मिमिक्री करायला लागलो. शाळेत होतो, म्हणजे 11वीला वगैरे होतो, 10वी-11वीला. तेव्हा कुठे आम्ही रात्री फिरायचो ना वाचनालयात, अभ्यास करायला जातोय वाचनालयात, त्या नावावर आम्ही रात्री चकात्या पिठत फिरायचो. तेव्हा कुठे असं ऑर्केस्ट्रा वगैरे चालू असतं ना, तर चेतन वगैरे जायचं मागून, ओ मेरा दोस्त उसको मिमिक्री करणे दो ना, ते त्याला सांगायचे. मग ते मला पाठवायचे. मग त्याच्यामध्ये 10 रुपये किंवा 20 रुपये ते कोणीतरी द्यायचं ना, मग आम्ही फरसाण खायचो. पण मला मित्र चेतन, ओ मेरा दोस्त मिमिक्री करता करण्याचं ना, एक 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 मग कुठेतरी ऑर्केस्ट्रात घुसून मिमिक्री करायची. सो दॅट डे. पण तू मला रंगभूमीवरचा तो पहिला दिवस सांगितला, ते एक मोठं पहिलं काम, तो जो मधला वेळ मला सांग, काय काय केलंस ते मेन काम मिळवायला, किती वेळ गेला? हा, मी तुझा पण एक मोठा किस्सा आहे. माझं पहिलं नाटक आणि मकरंद राजाध्यक्ष विक्रम काकांसोबत. तेव्हा मी कोर्स करत होतो एडिटमधून. तू आता मगाशी म्हणाल ना लांबलचक, तो असा ग्राफिक कॉम्प्युटरचा. तेव्हा अभिजित चव्हाण आणि शिरीष लाटकर आले होते मला भेटायला क्लास. आणि माझा क्लास चालू होता, लेक्चर चालू होतं. मला लेक्चरमध्ये पिऊन आलं, संतोष वो तुम्हारे कोई दोस्त आहे मिलने को. मला सर बोल, सर बोला कम फास्ट. असं गेलो. मला भाऊ म्हणाला काय नाही, ते लताबाई नाटक करतायत नवीन, विक्रम गोखलेत त्या नाटकात, आणि नवीन मुलाचं त्यांना नवीन मुलगा हवा, जाऊन भेट. म्हटलं कधी जायचं? आत्ताच जा, मला कळलंय. म्हणजे अभिजितने मला खबर दिली. आता मी परत लेक्चर लिहून बसलो आणि सतत डोक्यात जायचंय. जॉन सर त्यांचं नाव, तुमचे लेक्चर. म्हटलं सर हा असं काय नाही, कम फास्ट गो. तिकडून हे करून गेलो तो परत गेलोच नाही. दादर, डायरेक्ट दादर, शिवाजी मंदिर. हा. आणि मग तिकडे मला बरंच जण, तेव्हा वीरेंद्र प्रधान होता, समीर धर्माधिकारी होता आणि मी असे, आणि आय थिंक सुमितला पण विचारलं होतं. तर मी त्यांना म्हटलं यार हे आता आपलं काय आपलं काय टिकणार नाही बहुतेक, कारण हे तर नाववाले पण आहेत, त्यांचं ऑलरेडी काम चालू आहे. तरी मी थांबलो. दिलीप कोल्हटकर दिग्दर्शक मला भेटायला बोलतो. मग वाचन दिलं, विक्रम काका बसले, वाचन आपण वाचलं. हां, मग झालं. तर मला दिलीप काकांनी माझ्याकडे थांब तू जरा, मला थांबायला सांगितलं. नंतर वीरेंद्र प्रधान गेलं, मग त्याशी बोलले वगैरे बोलणं. मी आपला तेव्हा राजू नार्वेकर बाहेर आला, दत्ताबाईंचा भाचा जो सूत्रधार. हां, किती नाईट घेशील? बोला नाही, किती मानधन किती घेशील? म्हटलं असं काय नाही, 125 रुपये मिळतील एका प्रयोगाचे. तुझं कास्ट म्हणजे तू ठरलंय तुझं, तू करतोयस. वीरेंद्र देशमुख नावाचं कॅरेक्टर. आणि ते माझं पहिलं नाटक आणि विक्रम काकांबरोबर काम. मला अजूनही आठवतं, मी नाटक काम करायचो ना एकांकी स्पर्धेत वगैरे, अभिजित चव्हाण, शिरीष लाटकर किंवा विजू म्हणे, आम्हाला ना असं पॉज बीज घेतलं ना की सगळेजण बोल, हे विक्रम गोखले समजतं त्याला, चल पटकन बोल, विक्रम गोखले समजतं कसं त्याला. आणि असं बरेच वेळा मला पण शिवाय घेतलं. तेव्हा मी विक्रम काकांबरोबर काम करत होतो. आणि मी तेव्हा असं इथून बोले विक्रम गोखलेंबरोबर काम करत आहे. बट दॅट वॉज सुपर्ब एक्सपिरियन्स. ते माझं पहिलं नाटक, म्हणजे पहिलं कमर्शियलचं मोठं नाटक. 125 रुपये घेतले? हां, 125 रुपये पर मानधन एका प्रयोगाचे. आणि पहिला प्रयोग दीनानाथला होता. तेव्हा आशाताई आल्या होत्या नाटकाला, आशा भोसले. त्या लताबाईंची खूप त्यांचं चांगलं रिलेशन. ते सचिन खेडेकर होतं, सुरुभाताई होत्या देशपांडे, असे सगळे बरेच मोठे मोठे प्रकरण. शुभारंभाचा प्रयोग. आणि प्रयोग झाला आणि विक्रम वगैरे भेटायला सगळे आले, आशाताई वगैरे, ते VIP रूममध्ये वगैरे. तर मी आपलं तिकडे पण कच्चा लिंबू नवीन, तर मी असं बाजूला उभं होतो, बघत होतो. आशाताई आहे, सचिन खेडेकर, आई सुरुभाताई वगैरे. तर आशाताईंनी लता, अगं तो मुलगा कोण आहे ग, तो नरेन कोण आहे? तर मला बाईने इकडे बोलवलं. हा, बाईन आशाताईंचा चेहरा बघितला. खूप बोलके डोळे आहेत रे तुझे. विक्रम समोर उभारून एवढं काम करायचं, छान आहे, जप पण डोळे जप. आणि मग ते जे एक एक मिळायला लागलं, म्हणजे साक्षात विक्रम गोखलेंचे वडील, अभिनयातले पण आणि खरे पण, चंद्रकांत गोखले. त्यांनी मला एकदम बस, आमची नाटकाच्या बसमधून ते पण येत होते.
तेव्हा त्यांनी मला असं बोलवलं, जरा बोलायचं आहे तुमच्याशी. म्हटलं बाबा, म्हटलं आहो जाऊ नको. नाही ती माझी सवय आपला. त्यांनी म्हटलं असा हात पकडला, काल नाटक पाहिलं तुमचं, खूप उत्तम काम करता, डोळे फार सुंदर आहेत, जपा बरं का. पाहिला म्हटलं हे जे काही मिळत ना दॅट वॉज काय म्हणतो बूस्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या लोकांकडून हा बूस्ट मिळणं, तेव्हा ठरलं भाई आपण हेच करणं आहे, ह्याच्याशिवाय मला काही येत नाही. मी आजही देवाकडे कधी कधी बसतो ना, जेव्हा काम नसतं घरी, तर मी असं बोलतो, म्हटलं अरे बाबा काम दे, मला दुसरं काही येत नाही. दुसरं प्लॅन बी असा कधीच नव्हता ना संतोष? नाही, अजूनही नाही. मी फार फार मी कुकिंग चांगलं करतो, वडापावची किंवा भुर्जीपावची गाडी टाकेल, हॉटेल टाकेल, पण मला दुसरं काही येत नाही आयुष्यात. मी देवाला ते बाबा मला काम दे, मला ऍक्टिंग शिवाय दुसरं काही येत नाही.